ही तन्मयता अशा प्रकारची होती की त्या तन्मयतेमध्ये त्यांनी स्वतःला वाहू दिलं नाही. नुसते प्रतिभावंत नव्हते, ते उत्तम प्रज्ञावंत होते आणि परिष्करणाची तर त्यांना अत्यंत आवश्यकता वाटत होती. आणि ह्या सगळ्या साच्यातून त्यांची भक्ती ही आंधळी भक्ती झालेली नव्हती, डोळसपणाने केलेली भक्ती होती. आणि त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण त्यांनी जे संवाद म्हटले, त्यांनी जी गाणी गायली त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलायचं म्हणजे भारतीय संगीताच्याच गायकीबद्दल एका बोलायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण बालगंधर्वांची गायकी ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं हे चुकीचं आहे. बालगंधर्वांचा यमन आणि भास्करबुवांचा यमन याची जातकुळी निराळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. तर त्या यमनातलं काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे कळायला चांगली दृष्टी, चांगली नजर, चांगली बुद्धी असलेल्या माणसालाच ते जमत होतं. अर्थात देणगी जर म्हणाल तर त्यांना आणखी एक देणं लाभलं होतं याच्यात शंकाच नाही की त्यांचा जो स्वर होता हा जन्मजात भिजलेला स्वर होता, कोरडा स्वर, भिजलेला स्वर होता. त्यांनी नाथ हा माझा म्हटलं की प्रत्येक माणसाला असं वाटायचं की हा जो कोण नाथ असेल हिचा ह्याचा हेवा करावा असं हा नाथ आहे. बालगंधर्व ज्यावेळेला नाथ हा माझा म्हणत असेल की त्यांची म्हणून ती एक गायकी होती, ती गायकी ह्या भूमिकेतल्या ह्याला अधिक ओलावा आणून देत होती. कारण तुम्ही त्यांच्या सगळ्या भूमिका बघा, त्याच्यातलं प्रेम जे आहे त्या प्रेमाला सुद्धा सुखविलासी सोडीना विनया अशा प्रकारच्या संस्कृतीत असलेल्या बाईचं ते प्रेम आहे. त्यामुळे बालगंधर्वांच्यावरती लोक उल्लू झाले नाहीत, बालगंधर्वांच्यावरती लोकांची भक्ती जागली. ह्या दोन गोष्टीत फरक आहे. चित्रपटातल्या नटनट्यांची जी लोकप्रियता असते त्यांच्याबद्दल काय आम्ही बोलावं, परंतु त्याच्यामध्ये काय आम्ही उल्लू झालो, गंधर्वाच्या बाबतीत तसं नाही. कारण त्यांनी जे दर्शन घडवलं ते स्त्रीत्वातलं जे काही पवित्र, सुंदर, सात्विक अशा प्रकारचं होतं त्याचं दर्शन घडत असे. प्रत्येक अभिनयाचा मला क्षण आठवतो. माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं तर वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून बालगंधर्वांच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. म्हणजे मुलगा होतो, आता मुलगा नाही आहे, परंतु बालगंधर्व म्हटलं की मला मुलगेपणच आठवतं. मला आठवत आहे की वयाच्या 7व्या वर्षी मी पेटीचा सोलो प्रोग्राम केला. बालकलावंत असल्यामुळे पुढे त्याचं जे वांग व्हायचं ते झालंच माझं, परंतु बालगंधर्वांना पेटीवर सत्यवदेव वचनाला ऐकवलेला मी बहादर आहे. मला 7वं वर्ष होतं म्हणून बालगंधर्वांनी क्षमा केली असणार, पोर आहे जाऊ दे बिचारा म्हणून. परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यातली तीही एक यातना त्यांच्या आयुष्यभर लक्षात आली. दाबून मी सत्यवदेव वचनाला त्यांच्यापुढे वाजवलं. आणि आश्चर्य मी आपल्याला सांगतो, असेच ते खुर्चीवर बसले होते, ते उठून येऊन समोर मांडी घालून बसले. मी जसा पुढे बसलो होतो या मुलीचं गाणं ऐकायला, ते त्यांची नक्कल म्हणून नाही, मला मनापासून वाटलं म्हणून त्याची मला आठवण झाली. समोर बसले होते आणि अतिशय सुंदर ऐकत बसलेले होते. त्याचं मला बक्षीस काय मिळालं, दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर माझे गणिताचे मास्तर, त्या विषयाचं आणि आमचं प्रेम म्हणजे विचारू नका. हा ज्या कुठल्या ब्रह्मदेवाने विषय निर्माण केला असेल त्याची चारही तोंड उडवली पाहिजेत असं माझं मत. पण तो आम्हाला छळायला विषय होता. गणित हा विषय आला की अगणित त्याच्यामध्ये संकट. तर माझे गणिताचे मास्तर होते, त्यांनी ते पाहिलं. दुसऱ्याशी वर्गात गेले, म्हणले पुरुषोत्तम काल बालगंधर्वाला मान डोलायला लावलीस ना, आता गणिताचा पेपर कोरा दे, 35 मार्क तुझे ठरलेले आहेत. असे उदात्त मनाचे शिक्षक सुद्धा होते एकेकाळी. तात्पर्य काय की त्या नादात आम्ही त्याच्यामध्ये होतो, लहानपणापासून ते ऐकलेलं. त्यामुळे बालगंधर्वांचं नाटक हे आमच्या घरामधले एखाद्या देवीचा कुळाचार जसा पाळावा तसंच होतं. कुलदैवताकडे जसे दरवर्षी जातात तसं आमचं कुटुंब काही श्रीमंत नव्हतं, आम्ही पीठाचेच अधिकारी होतो, 9 आण्यातच बसणारे लोक होतो. परंतु न चुकता बालगंधर्व मुंबईला आले की त्यांचं नाटक माझ्या मुलांना दाखवलंच पाहिजे, हा सांस्कृतिक त्यांच्यावरती संस्कार झालाच पाहिजे, याची जिद्द असलेली, याची आवड असलेली, याची ओढ असलेली असे आईबाप मला लाभले. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य मी समजतो की त्यांच्यामुळे मला हा बालगंधर्व, मला अजूनही आठवत आहे 9व्या-10व्या वर्षी मी एकच प्याला नाटक रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पाहिलं. काय तुम्हाला सांगू, माझ्या डोळ्यापुढे आता तो प्रसंग येतोय. इथे ज्याप्रमाणे मी आल्यानंतर इथे त्या गालीच्या चढताना मला पायाला एकदम असं वाटलं की आपला काहीतरी अपमान होते. पायसुद्धा माझा लागता का म्हणे, असा तो गालीचा आहे ज्याला बालगंधर्वांचे पाय लागले. खरं म्हटलं म्हणजे मी त्याच्यावरती, मला जर असं हाताने उलटं असं चालता असतं तर गेलो होतो, पण हार घालायची पंचायत झाली असती. अशा याच्यात बालगंधर्वांच्या नाटकाला जे लोक यायचे, काय तुम्हाला सांगू, घरामधलं लग्न कार्य असावं अशा रीतीने लोक यायचे. याचं कारण आहे तो एक धार्मिक संस्कारासारखा लोकांना संस्कार वाटायचा गंधर्वाचं नाटक पाहणं. काय उत्सव असायचा तुम्हाला सांगतो. असा उत्सव मी पुन्हा पाहिला नाही. नाटकांच्या लोकप्रियता पाहिल्या, माझी नाटकं काही लोकप्रिय झाली चुकून, परंतु अशा प्रकारचा मी उत्साह लोकांचा की एखाद्या सांस्कृतिक कार्याला, लग्नामंजीला जावं तसे कपडे घालून नटून थटून, म्हणजे त्या सुभद्रेपेक्षा किंवा रुक्मिणीपेक्षा बघायला येणारी बाई जास्त नटलेली असायची त्यावेळेला. अशा रीतीने जायचं. कारण काय
की हे जे काही नाटकाला जाणं आहे हे नुसतं नाटकाला जाणं नाही आहे, एक उत्तम मोठा सांस्कृतिक अनुभव घेणं आहे. अशा प्रकारच्या वृत्तीने लोक जात असत. अशा प्रकारच्या वृत्तीने जाणाऱ्या लोकांना पुरेपूर माप बालगंधर्व पदरामध्ये घालत असत. त्या मला एकच पेल्याची आठवण आहे. मला अजून काल पाहिल्यासारखं डोळ्यापुढे ते नाटक असं दिसते. लागे हृदय हुरं हुरं सुरू झालं की नाटकावरती एक प्रकारच्या काळ्या ढगाची छाया जमल्यासारखीच वाटायची. माझ्या लहान मनाला त्यावेळेला वाटलेली मी आपल्याला सांगतो. आणि त्यानंतर अनेक वेळा पाहिलं, दरवेळेला ते गाणं सुरू होण्याच्या आधी वाटेल. पण त्याच्या आधी खरं म्हटलं म्हणजे माझी सांस्कृतिक पूजा ही नाटक सुरू होण्याच्या आधी 1 तास जाण्यापासून व्हायची. म्हणजे तिरकवा खासाहेब आणि कादर बक्ष हे आपापली हत्यारं ज्या वेळेला जुळवत असत, ही सारंगी, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या की ज्यांना कोणाला गाणं ऐकायचं असेल त्यांनी आयत्या वेळी गाण्याला जाऊ नये, तंबोरे जुळत असताना जावं. म्हणजे तो तंबोरा जसा सुरात येत असतो ना, तसं आपलं मन त्या सुरामध्ये येत असतं. मग रिक्षावाल्यांनी काय भांडण केलं वगैरे सगळं विसरून जात असतो आपण. हा जर रिक्षावाल्यांनी मला क्षमा करत तर हे सगळं विसरून जात असतो आपण त्यात तन्मय होत असतो. तसे त्या नाटकामध्ये टन 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 असा जो स्वर लागला आणि मग लागलेल्या स्वराबरोबर तिरका साहेबांची कडाड खाण अशी थाप गेली की ते थेटरचं छप्पर उडून जात होतं. ते कदाचित आज गणपतीवर सुद्धा आपल्याला सांगतील की अशी थाप मी राजकारणी लोकांकडून ऐकली, तेवढी सोडून द्या, पण दुसऱ्या कोणाकडून नाही मी कधीही ऐकले नाही. बरं का, सगळं थिएटर उडायचं काय त्या थाप. आणि त्यानंतर त्या फुटलाईट्स पडायचे त्या मखमली पडद्यावरती. मखमली पडद्यावर फुटलाईट पडले की तो क्षण आणि प्रभुपदास नमित दास नांदीचा क्षण, मी खरोखर सांगतो की ज्या वेळेला आपण केवळ जिवंत आहोत त्याचा आनंद वाटतो ना, अशा प्रकारचे एक क्षण आहे. बाकी काही नाही, की हा क्षण पाहायला आपण जिवंत आहोत, हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत. आणि असे असंख्य क्षण ज्या माणसांनी दिले त्या माणसाचं नाव नारायणराव बालगंधर्व असेल. त्यांनी आपल्या सगळ्या लोकांच्या क्षणांचं सोनं करून आपल्याला दिलं. एक नाथा माझाची काय किंमत ठरवणार तुम्ही, त्या यमनाची काय किंमत ठरवणार. त्याच्यामध्ये त्यांचा स्पर्श झालेला, त्यांच्या गायकीने गायलेले. इथे गाण्यातली तज्ज्ञ माणसं बरीच आहेत. सांगली मिरजेला तर मला वाटतं की एक दगड मारला तर 10 गाण्यातले आणि नाटकातले तज्ज्ञ सापडतील. दगड नाही, फुलं टाकलीत. असं पुण्याहून आलेलो असल्यामुळे भाषेत जरा कठोरपणा आला. तर त्या याच्यामध्ये गायकी तुम्हाला दिसेल, त्याच्यात त्यांनी आपलं काय घातलेलं दिसेल. गोविंदराव एकदा म्हणाले होते आणि मास्तर एकदा म्हणाले होते की आम्ही म्हणे नारायणरावला चाली करून देतो आणि त्यांच्या गळ्यातून ती इतकी सुंदर चाल व्हायला लागते की आम्हीच केली की काय अशी आम्हाला शंका यावी. हे बारीकसं असतं, एखादं त्याच्यामध्ये कण लागतो. बालगंधर्वांच्या गाण्यामधला तो कण हा म्हणजे मणा इतका किमतीचा मोठा असतो. बारीकसा स्वर असतो, जरासा लागलेला असतो. तुमच्याकडे कोणी पुष्पपराग सुगंधिताची रेकॉर्ड ऐकली तर कळेल, त्याच्यामध्ये शुद्ध मध्यम बारीक लागले, सूक्ष्म रीतीने ऐकलं. म्हणून नवीन जे बालगंधर्वांची गाणी गाऊ इच्छितात, गातात, त्यांना मी एकच सांगत असतो की तुम्ही बालगंधर्वांची गाणी नुसती ऐकू नका, क्षण पहा त्याच्यातलं. तो इतका महत्त्वाचा आहे. आता बघा, वर चीज दिलेली असते. आता पिहरवा ते हारी नेक नजर पर, सगळ्यांना माहिती आहे. पिहरवा ते हारी नेक नजर पर अशी जाते ती. त्याच्यावरून हा टकमक पाही सूर्य रजनी मुख अशी तर तीच केले. पण नारायणाने काय गमत केले, हा टकमक पाही सूर्य, एवढं केल्याबरोबर त्याचं स्वरच बदल. ती टकमक पाहणं सुंदर झालं, बघत राहावं टकमक, अशा रीतीचं ते झालं. एक लहानशी करामत त्याच्यात केली. आणि नारायणरावांनी गाताना तुम्हाला सांगतो की जरूर नसलेलं असं काहीही केलं. असं वाटतं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठ्या कलेचं हेच लक्षण आहे की त्याला अल्टरनेटिव्ह कोणाला सुचत नाही. ह्याच्याऐवजी ते चाललं असतं. असं तुम्हाला सुचलं की ते कला काहीतरी खालच्या दर्जाची असं समजावं. ताजमहालमध्ये आता जर असं अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणतंय. आणि हे करताना नारायणरावच्या गायकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की आपण काहीतरी करून दाखवतोय हे कोणालाही कळायचं नाही. हे घडतंय, हे होतंय असं वाटायचं. आणि त्यामुळे लोकांची समजत असायची की जन्मजात आहे. नटाचं मुख्य कारण असं असतं की त्यांनी स्वतः राजासारखं तिथे होऊन दुसऱ्याला काहीतरी शिक्षा करावी असं नाही, पण हा राजा आहे असा भास तुमच्या मनामध्ये निर्माण करायला लागतो. दरवेळेला प्रेक्षकाला जे वाटत असतं की तद्रूप झालेले आहेत त्याच्यामध्ये, ही तद्रूपता ही त्या नटांनी आपल्या कलेने मिळवलेली दाखवलेली तद्रूपता असते. खरी तद्रूपता ते असते असं नाही. ह्याच्यामध्ये कृपा करून कोणी घोटाळा करू नये. मला एक चित्रपट आठवतो की एक नवरा बायको रोमिओ ज्युलिएट नाटकामध्ये काम करतात. अतिशय सुंदर अभिनय करत असतात रोमिओ आणि ज्युलिएटचा. आपल्याला तो रोमिओ ज्युलिएटचा प्रसंग माहिती आहे की ज्युलिएट मरून पडलेली आहे आणि रोमिओ तिच्या जवळ असं जाऊन ते शेवटलं त्याचं भाषण वगैरे म्हणत असतो. तर ती ज्युलिएट मरून पडलेली आहे आणि ते रोमिओ भाषण म्हणत असताना
तिथे लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत असा शॉट, आणि चटकन परत ह्या बाजूला शॉट कट केला आहे, आणि ती ज्युलिएट पडल्या पडल्या मृत ज्युलिएट त्या रोमियोला म्हणते, नाटकाच्या अगोदर कांदा खाऊ नकोस म्हणून 100ला सांगितलं होतं तुला म्हणाले. तो इतक्या जवळ आला होता की तिला ते कांद्याची, पण डोकं रडत होते, पण त्यांनी भास बरोबर निर्माण केला असता. हे खोटं नाही आहे, हा अभिनयाचाच भाग आहे, हे अभिनय आहे, त्याच्यातलं विशेषत्वाने ते तुमच्या पुढे नेणं आहे. आणि म्हणून नाटकातलं खरं आणि नाटकातलं खोटं हे आपण पारखून घ्यायला पाहिजे. संगीत नाटकं आल्यानंतर आमचे बरेचसे समीक्षक जे संगीतातले औरंगजेब होते ते सगळे म्हणाले की संगीताने नाटकाचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला? म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यापैकी संगीताने गोंधळ केला. संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे. ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण ते संगीताचा दोष नाही येत. संगीताने कसा गोंधळ केला? तुम्हाला ह्या लोकांना आपली परंपरा किती माहिती नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो. मला एक महान समीक्षक म्हणाले, काय म्हणे तुम्ही बालगंधर्वाचं वगैरे सांगता, ते कशा तजुपदाला गाणं चालू असायचं त्यावेळेला म्हणाले तो तिचा सिंधूचा बाप मख्खासारखा नुसता उभा. मी म्हटलं साहेब, सगळं ऑडियन्स कशा तजुपदाला म्हणत असलेल्या बालगंधर्वाकडे बघत असताना तुम्ही तिच्या बापाकडे कशाला बघत बसला? म्हणजे नाटक काय पाहावं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का? त्यांना एक कळलं नाही की गाण्यामध्ये जे ज्या वेळेला शब्दांची गद्य शब्दाची शक्ती संपते त्यावेळेला गाणं सुरू होतं, त्यावेळेला कविता सुरू होते. अशी कल्पना करा, आईला वात्सल्याचं ज्यावेळेला भरतं येतं आणि मुलाला भरवायचं असतं त्यावेळेला 1 नंबरचा चमचा आता घे, 2रा नंबरचा चमचा घे, हे दूध घे, याच्यामध्ये हे मिक्स करा, असं नाही म्हणून घास घे रे तान्या बाळा, असंच ती गाण्यामध्ये म्हणत असते. कारण तिला जे म्हणायचं आहे त्याला सुराच्या मदतीशिवाय चालत नाही. आणि ही परंपरा किती जुनी आहे अशी कल्पना करा. नाट्यमय प्रसंग आहे. आता कीर्तनकार एकेकाळी रथचक्र उद्धरू देतो प्रसंग आहे ना, कर्णाचं चाक चाललंय, रथाचं चाक ह्याच्यात चाललेलं आहे, आणि कर्ण सांगतो अर्जुनाला, अरे मला एवढं चाक उद्धरू दे. आता हे जर त्या कीर्तनकारांनी गद्यात सांगितलं असतं की अरे अर्जुना मला हे चाक जरा उद्धरू दे, मग मी तुझ्याशी काय बोलायचं ते बोलतो, मग आपलं काय ते ठरवायचं ते ठरवू आपण, निगोशिएशन्स वगैरे, अशाने झालं नसतं. तो सांगतो की कर्णाचं चाक तिथे जमिनीमध्ये रुततंय आणि कर्ण म्हणतो रथचक्र उद्धरू दे, असं त्यांनी जो स्वर लावल्याबरोबर कर्ण कसा म्हणाला असेल हे डोळ्यापुढे राहतं. तो काय साधा एवढासा टिवल्या बोला करणारा इतकासा मनुष्य नव्हता. अर्जुनाला प्लीज अर्जुन काही टाइम प्लीज घालायचा नव्हता. रथचक्र उद्धरू दे श्रुतिशास्त्रज्ञ महारथा कुलजा, साधून हाणिती अरिला पाहती अधृता युधव्यता कुलजा रामा वगैरे ते दंडन दंडन झालं की ताबडतोब तो कर्ण दिसायला लागतो, अर्जुन दिसायला लागतो. ती माणसं लार्जर दॅन लाईफ साईज जशी म्हणतात तशी होतात. हे कर्तृत्व गाण्यामध्ये असतं. ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले. हे सगळं पाहिल्यानंतर तिला जे काही वाटलं त्यांनी नाथा माझा मोही खला असा वाटला, असं तिने गाण्यातच म्हणायला पाहिजे असं माझं मत आहे. गद्यामध्ये ती शक्ती नाही. तुम्ही मानापमानाचा प्रसंग घ्या, नाही मी बोलत आता नाथासारखं, तर तू नेसत असताना चांगली दिसत होतीस असं तो म्हटल्यानंतर ती म्हणते मी कुली नाही, तुम्ही असे बोलणं हे मला बरं दिसत नाही, काहीतरी बोलू नका. आता काहीतरी बोलू नका याचा अर्थ काहीतरी बोला असा खरा असतो. बायका ज्या वेळेला हे नकारार्थी बोलतात त्या व्याकरणाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं नसतं, स्वीकरणाच्या दृष्टीने बघायचं. त्यामुळे एखाद्या बाईने चला असं म्हटलं की उठून जायचं नसतं, बसायचं असतं. समीक्षकाने कळणार नाही. त्यामुळे आता गाण्यामध्ये नाही मी बोलत हे किती तऱ्हेने बालगंधर्व सांगत असत. नाही मी बोलत आता नाथा, नाही मी बोलत, म्हणजे किती तऱ्हेने. ज्यांना गाळं कळत नसे असल्या मूर्ख लोकांनी त्याला डळण घालणं म्हटलेलं आहे. त्यांना कळलंच नाही होते. आता बघावं कसं हे कळलेलं नाही अशा माणसांच्या मताला काय करणार आपण. तुम्ही आता इथे साक्षात लय सम्राट बसलेले आहेत, त्यांना विचारा की नारायणराव बालगंधर्वांची साथ करताना मी म्हणणाऱ्या तबलींचे बकोटे दुखून येत असत, कारण लयीच्या सूक्ष्माती सूक्ष्म कण त्याची दाद त्यांच्या ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये असेल, त्याची जाणीव त्याच्यामध्ये असेल. थिरुका साहेबांसारखा उगीच मनुष्य तिथे हे झालं नाही. आणि मग ते नाही मी बोलत सुरू झालं, त्या लयीशी खेळ सुरू झाला की ते नाही मी बोलत 50 वेळा म्हटलेलं नसे, तर 50 तऱ्हेने ते सजीव होऊन आलेलं असे. एखादी स्त्री किती तऱ्हेने नाही म्हणेल. आणि ह्याला केवढी परंपरा आपल्या नृत्यातली. तुम्हाला माहिती आहे की नर्तक आहेत की मोहे चुनरी लाल रंगवा दो, मला लाल रंगाची चुनरी रंगून दे, याच्यावरचा भाव करायचा असेल तर रात्र रात्र हे एका ओळीवरती भाव करतात, एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही. त्याची परंपरा आहे ही. ज्याला माहिती आहे त्याला नाही मी बोलत आता नाथाची काय जी काय गंमत असेल ती कळेल. ती त्यांना कळलं नाही त्याला काय करणार, ते अभागी.
आता कसं बघावं ह्याच्यावरती सगळ्या नारायणरावना तुम्ही कसे पाहिलेत, नारायणरावना तुम्ही कसे स्वीकारलेत ह्याच्याबद्दल आहे. नाही तर आमच्या गावचे सरपंच होते, त्यांना श्यामसुंदर सिनेमा दाखवायला नेला, कृष्णाचा वगैरे, गोकुळ गवळी वगैरे सगळा सिनेमा पाहायला. विचारलं कसं काय वाटलं, काय ज्या काय चांगलं आहे म्हणजे. तिथला तो बैल कोणाचा रे म्हणजे. सगळं त्यांनी ते श्यामसुंदर पाहून त्याला बैल आठवलं होतं त्याच्यातलं एक दणदणीत. तसं आमच्या लोकांना बालगंधर्वांच्या गाण्यामध्ये दळण दिसायला लागलं, काय कर्म आपण करायचं, तान प्रति नाही शयत ना असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. अशा प्रकारचे क्षण यांनी दिले. प्रत्येक पदामध्ये किती विचारांनी पदं त्यांनी म्हटलेली आहेत हे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याला येईल. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की त्यावेळेला बालगंधर्व नुसते स्टेजवर आले, दादा मी त्यांना पाहिलं म्हणत आल्यानंतर, मी पाहिलं म्हटल्यानंतरचा आनंद कोंदून कसा येतो याचं लोकांना उदाहरण तिथे बघायला मिळालं. नारायणरावनी काय दिलं असं जर कोणी विचारलं असेल तर जीवनामध्ये सौंदर्य हे मूल्य आहे हे नारायणरावनी महाराष्ट्राच्या जीवनामध्ये ठसवलं असं मला मत आहे. सुबकपणाने जगणं, चांगल्या रीतीने जगणं, सुंदर तऱ्हेने जगणं, सुंदर तऱ्हेने गाणं, सुंदर तऱ्हेने मांडणं, आणि हे केवळ असं सहज घडलं अशा रीतीने मांडणं, काही सिद्ध करण्यासाठी नाही. बालगंधर्वांचं एक मी आपल्याला वैशिष्ट्य सांगतो. खूप वर्ष मला नाना कारणांनी त्यांची तर असंख्य नाटकं बघायला मिळाली, पण तू गप्पा गोष्टीचाही काही वेळेला योग आला. त्यावेळेला लक्षात आलं की ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. म्हणजे आमचं जयपूर घराणं आहे, आमचं किराणा घराणं आहे, आमचं आग्रा घराणं आहे वगैरे अशा प्रकारचं काही नव्हतं. ते फक्त गात होते. सुगंध अथवा दुर्गंध फुलास फुलण्याचा छंद असं म्हटलं ना, तसं गाणं येत होतं आणि गाणं गात होते. आता बघा मी अशा ताना घेऊन दाखवतो, आता बघा हे खटके येत आहेत, आता बहलावे येत आहेत, आता मी तुम्हाला एक प्रकारच्या अशा प्रकारच्या बारीक बारीक ताना घेऊन, असलं काही केलं नाही. ते गात बसले. प्रत्येक गाण्याच्या अर्थाला धरून, शब्दांना धरून, अक्षराला धरून नव्हे, त्याच्यामधल्या लईला धरून त्यांनी गाणी म्हटलेली आहेत. आता याच्यामध्ये सुदैव आपलं की फार मोठ्या लोकांची त्यांना साथ मिळाली. पण साथ नुसते गुरु चांगला म्हणून चालत नाही. गुरु आणि शिष्य दोन्ही लागतात. नुसत्या कृष्णाने गीता सांगितली असती तर इतकी पॉप्युलर झाली नसती. अर्जुनासारखा शिष्य त्याला मिळाला. विचारणारा अर्जुन लागतो त्यावेळेला भगवानांना जोर येतो सांगायला. नाही तर माझ्यासारखा विद्यार्थी जेव्हा गणित शिकायला जातात त्या मास्तरांना किती जन्माचं हे पाप आहे याला शिकवणं असं त्यांच्या डोळ्यापुढे दिसायचं. असं नाही आहे. गुरु आणि शिष्य दोन्ही जमलेले होते तिथे. तुम्ही कल्पना करा की या मराठी रंगभूमीचं केवढं भाग्य. आम्हाला नाटककार म्हणून कोण लाभले? खाडीलकरांच्या सारखे, तात्यासाहेब केळकरांच्या सारखे, देवलांच्या सारखे, सावरकरांच्या सारखे असे जे दिग्गज होते इतर सामाजिक याच्यामध्ये, ते आम्हाला नाटककार म्हणून आमच्याकडे आले. आणि ज्यांना अखिल भारतामध्ये अभिजात संगीताबद्दल ज्यांच्या नावाच्या उच्चाराबरोबर मोठमोठे खासाहेब कान पकडत होते असे भास्करबाबांच्या सारखे गवई हे आम्हाला गाण्याचे संगीत दिग्दर्शक म्हणून लावले. त्यांना आपण संगीत दिग्दर्शक आहोत वगैरे काही माहितीसुद्धा नव्हतं. त्यांच्यापुढे ही मंडळी मुलं बसायची आणि सांगायची असा असा प्रसंग आहे, आम्हाला असं असं गाणं द्या, ही चाल घ्या, असं ते चालायचं. आणि त्यांना शिकवलं, आणि शिकवलं हे फार डोळसपणाने शिकवलं. असं समजू नका की भास्करबाबांनी बालगंधर्वांना शिकवलं आणि मास्तरांना शिकवलं म्हणजे शिकवणीच्या मास्तरसारखे येऊन बसायचे आणि करा सुरुवात दळायला, असं नाही. ह्याला काय उत्तम शिक्षक कुठला की घेणारं पात्र काय लायकीचं आहे हे ज्याला कळतं तो. सब घोडे 12% आता शिकवावंच लागतं, त्याला इलाज नाही आहे. परंतु गुरुशिष्य परंपरेमध्ये शिष्यसुद्धा निवडून घ्यायचा असेल. गुरुला वाटलं पाहिजे की ह्याला दिलं तर चालेल. विद्यालय झाल्यानंतर जर एक काही फायदे झाले असतील पण एक नुकसान झालं की ज्याला 10 रुपये फी भरता येते त्याला गाण्याच्या क्लासमध्ये पाठवलं. त्याला गाण्याची हे आहे की नाही, प्रतिभा आहे की नाही, आवड आहे की नाही याचा विचार बाजूला पडला. त्यांना मास्तरांना आणि बालगंधर्वांना दोघांनाही शिकवायचं भास्करबाबांनी. तर एकदा भास्करबाबा हेच नाथा माझा शिकवत होते मला वाटतं, आणि मास्तरांना त्या दिवशी त्यांनी एक दुसरी चीज दिलेली होती. तर भास्करबाबा गेले असं समजून नारायणराव बालगंधर्वांनी त्या चीजेचा रियाज सुरू केला. त्यांना ती आवडली होती फार. भास्करबाबा जिनाने खाली उतरलेले वर आले. अरे म्हणे नारायणा, तुझ्यापासून लपवून ठेवावी म्हणून का तुला ही चीज दिलेली नाही आहे? तू नाटकातल्या गाण्यामध्येच मोठा होणार आहे, त्या नाटकात कसं गावं ह्याचंच गाणं तुला दिलं. ह्या मास्तरला म्हणाले काही वर्षांनी नाटकात काही भवितव्य नाही, ह्याला गाण्यात गवई म्हणून जगायचं आहे म्हणून त्याला गवयाचं गाणं देतो. म्हणजे गवयाचं गाणं कुठलं, नटाचं गाणं कुठलं याची त्यांना उत्तम जाण होती, कारण ते स्वतः उत्तम नट होते. उत्तम नट होते आणि संगीतामध्ये जातीभेद न मानणारे होते. आता ह्यांच्या गुरूंचीच आठवण निघाली म्हणून आजच्या प्रसंगी सांगतो की भास्करबाबा गाण्यामध्ये जातीभेद किती मानत नसावेत. एकदा एका होळीला कुंटे बिल्डिंगमध्ये मुंबईला गाणं होतं त्यांचं. कुंटे बिल्डिंगमध्ये गाणं होतं तर होळी असल्यामुळे त्या दिवशी कुंटे बिल्डिंगच्या मालकाने एक लावणी गाणाऱ्या बाईलाही बोलवलं होतं आणि अगोदर तिचं गाणं झालं. एवढ्यात भास्करबाबा गेले, ते खाली बसले होते, वर गाणं चाललं होतं.
कोणी म्हणलं बुवा येता का वर? ते म्हणले नको, ती मी गेल्यानंतर तिच्यावर दडपण येईल, एवढा मोठा गवई आला, तिचं होऊ दे. तिचं झाल्यावर वरती गेले ती बाई उठून नमस्कार ऐकून ती म्हणाली बस. हे बघ म्हणे, तुझं गाणं मी मगासपासून ऐकलं, आता माझं गाणं मी तुला ऐकवणार आहे, आणि एवढंच नव्हे तर लावणी कशी गावी हेही गाऊन दाखवणार. आणि त्या दिवशी त्यांनी त्या बैठकीमध्ये, क्लासिकल बैठकीमध्ये, पंचकल्याणी घोडा अबलख वारूवरी ही जी प्रसिद्ध लावणी आहे ती गाऊन दाखवली. त्याची दमकम कशी, त्याची चाल कशी, कसं चलन आहे, वळण कसं आहे, हे सगळं दाखवलं. ही गोष्ट मी पुण्याला भास्करबाबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला सांगितली. त्या मास्टर कृष्णराव हजर होते. ते म्हणाले पी.एल. देशपांडेंनी सांगितलं खरं, पण त्याच्यातले एक तपशील चुकला आहे. काय? तंबोऱ्यावर मी होतो म्हणाले, ते सांगायचं विसरलं. तर असं मानणारे लोक यांना गुरु म्हणून मिळाले. त्यामुळे त्यांनी त्याची मोडणी कुठे, नाथ हा माझा मोही खला म्हटल्यानंतर मोह इकडे आणि ही तिकडे, ही कोण इकडे आली असं लोकांना प्रश्न पडावा असं नाही. मोही खला म्हणजे मोही. तुम्हाला सांगतो, जे कर जोडून माझं पुढे नाचले थवे यादवांचे हे म्हणताना, नाचले थवे यादवांचे असले ते काय तुम्हाला सांगू, प्रत्येक गाणं त्याच्यातलं, ह्याला गाण्याने नाटकाला थांबवलं म्हणणं म्हणजे आता काय सांगावं मला कळत नाही. त्यातलं प्रत्येक गाणं नाटक पुढे नेणार होतो. फक्त पाहणारा आणि ऐकणारा मनुष्य तिथे पाहिजे होता. तो बालगंधर्वांनी कुठल्या जन्माला घालायचा, पण तो मिळाला त्यांना. त्यांच्या सुदैवाने महाराष्ट्राचं एक मोठं कौतुक जर कोणी करायचं असेल तर बालगंधर्व काय करतात हे समजण्याची अक्कल असलेली गेली 50 वर्ष माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. हे एक मोठं आपलं भाग्य आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. आणि असा प्रत्येक अभिनय बारीक सारीक ह्याच्यामध्ये लक्ष घालून, आणि हा डोळसपणाने. एकदा बोलत होतो आम्ही, तर बोलता बोलता मी म्हटलं की नाना तुम्ही पटकन स्वरावर कसं येता, कारण तुम्ही बघा त्यांचं गाणं आता सुरू व्हायचं असेल, एक सत्यवदे वचनाला असेल तर हे चरण जिथे असतील तोच माझा स्वर्ग, तोच माझा कैलास, आणि तोच माझा वैकुंठ, बरं तोच माझा वैकुंठ, असं म्हटल्याबरोबर कशी आता तेजूपदाला सुरू व्हायचं, तोच माझा वैकुंठ, बरं तोच माझा वैकुंठ, कशी तेजू, असं नाही. स्वर लावणं वगैरे नाही, कशी तेजू, आणि ते सुरात आलंच पाहिजे. म्हणजे तो जो त्या गाण्याचा सूर तिथे ऑर्गनवर लागलेला असो नसो, तो इतका भिनलेला की त्या सुरातच ते सुरू होणार. उगीच नाही थिरकासारखे लोक वेडे झाले हो. और तानेला उठावून घेतली तर कुठल्या सूक्ष्म क्षणातून निघाले त्याचा पत्ता लागायचा नाही. अशा प्रकारचं त्यांना एक दिवस विचारत होतो मी, तुम्ही उठता कसे? ते म्हणाले एक लक्षात घेतली पाहिजे. ही फार लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मला तो अनुभव फार महत्त्वाचा वाटतो. मला स्वतःला आलेला अनुभव आहे म्हणून सांगतो की लोकांना असं वाटतं की नाही की शिष्यत्व भावनेने फक्त भक्तीने, मी मग सांगितलं नाही, अतिशय विचारपूर्वक बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांनी असं सांगितलं, ते म्हणाले की कुठल्याही गाण्याची सुरुवात अगोदरच्या कुठल्या संवादाने होते हे बघायला पाहिजे. खाडीलकरांचं वैशिष्ट्य मोठं आहे. खाडीलकरांची नाटकं ज्यांनी नीट पाहिली असतील त्यांना लक्षात येईल की खाडीलकर येऊन क्लायमॅक्ससारख्या गाण्यावरती कोसळायचे. म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं कीर्तनकाराचं जे आहे ना, की ते सांगता येत नाही म्हणून ते तिथे, मी काय सांगू मम मनी कृष्ण सखार मला, असं ते गाणं येतं. देवलांच्या ह्याच्यामध्ये संवाद रूपाने जसं यायचं तसंच हा एक निराळ्या तऱ्हेचा संवादच आहे असं म्हटलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये स्वयंवरातला त्यांनी एक पॅसेज मला म्हणून दाखवला, मला अजून आठवत आहे. गलित गात्र अवस्थेमध्ये असे बसलेले ते म्हणाले, बाप्पा बघा स्वयंवर नाटकात आहे. आणि त्यांनी सुरुवात केली, जी चांगली बहीण नाही ती चांगली बायकोही होणार नाही, जी चांगली कन्या असत नाही ती चांगली बायकोही होणार नाही. त्यांना जर समजलं की बाबांचं मन मी दुखावलं, त्यांना जर समजलं की मी आईच्या डोळ्यातून अश्रुधारा काढल्या, त्यांना जर समजलं कुंडिनपूरच्या वंशच्छेदाला मी कारणीभूत झाले, तर माझा स्वीकार ते कसा करतील? स्वकुलता, लगेच माझा स्वीकार ते कसा करतील ह्याची लय, जी चांगली बहीण असत नाही, ही जी लय आहे ना, जी चांगली बहीण स्वकुलतारक सुता, इथे आली ती बरोबर. त्या अगोदरच्या स्टॉप त्याला म्हणायचे, ते त्या पॅरेग्राफपासून सुरुवात, हे प्रत्येक नाटकामध्ये. आणि खाडीलकरांनी असं पुष्कळ ठिकाणी ह्या स्कोप तिथे ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या द्रौपदी नाटकामध्ये सुद्धा एक गाणं असंच सुरू होतं, फार सुंदर आहे. पहा, ती ही म्हणते द्रौपदी विदुराशी बोलत असताना, पांडवांच्या चरित्राची नदी आणि बालगंधर्व हे बोलताना गद्य आणि पद्य ह्याच्या सीमारेषेवरती ते बोलायचे. म्हणजे आपले मुक्तछंदातले कवी जसं वाचतात की नाही, हिमालयाहुनी आहे ज्यांच्या पर्वत, हृदयांचा पर्वत, आणि जयांची प्रवृत्ती गंगा, गोठली त्यांच्या मानसातच, न जाणे पाहत वाट कोणत्या भगीरथाची. हे जसं गद्य एक छंदोमय आहे, तसंच त्यांच्या ह्याच्यामध्ये याचं ते तसंच बोलत. पांडवांच्या चरित्राची नदी श्रीकृष्णाच्या चरित्रात मिळून एक जीव झाली आहे. श्रीकृष्णाचं जे पुण्य
तेच आमचं पुण्य. अगदी मुक्तछंदातल्या ओळीसारखे हे गद्य ओळेल. श्रीकृष्णाचं जे पुण्य तेच आमचं पुण्य, श्रीकृष्णाचे जे स्नेही तेच आमचे स्नेही, श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून ज्यांना आनंद वाटतो त्यांना आमचंही वैभव पाहून सुखच होतं. श्रीकृष्णाला आमच्यातून निराळा काढून आमच्याकडे पाहू नका असं म्हटल्याबरोबर का असा तुम्हाला प्रश्न येण्यापूर्वी, कारण हा विराट ज्ञानी. चटकन त्या पॅरेग्राफनंतर तुमच्या मनात का पाहू नका निराळा काढून, तर हा हा विराट ज्ञानी. आणि विराट ज्ञानी झाल्यानंतर पहिला थिरवका साहेबांचा तुकडा जो जायचा ना, त्याच्याबरोबर सगळे लोक कोंदटला भुवनी, तो तुकडा अगोदर त्यांच्या जाऊन तो कोंदटला असायचा त्या थिएटरमध्ये. अशा रीतीचं ते रसायन एकत्र आलेलं, अशा तऱ्हेची ती सारंगी एकत्र आलेली, तो तबला एकत्र आलेला आणि एक प्रकारचा उत्सव चाललेला. नाटक हा खरं सांगाल तर भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने उत्सवच आहे, ते रिच्युअलच आहे. तुम्ही पहा आपली सगळी जर हे पाहिलीत की सुरुवातीची पूजा, नांदी, त्याच्यानंतरचं हे, हा रिच्युअलच आहे ते. आणि त्या भावनेने हे लोक ते करायचे. आणि त्यामुळे रिच्युअल करताना, एखादी पूजा करताना त्याच्यामध्ये तडजोड चालत नाही आपल्याला. जरी आपण सर्वार्थे अक्षताम समर्पण आम्ही करत असलो तरी खरं नाही ते. शंकराला बेलाचं पान पाहिजे म्हणजे बेलाचंच पान पाहिजे, तिथे दुसरं कुठलं जे त्रिदळ असलेलं पान चालायचं नाही, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. असं ह्यानी त्या दिवशी गाण्यात नाटकात जे करायचं त्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही. मग प्रेक्षक असो नसो आपण उभं राहिलं का. कृष्णराव चोंडकरांची एकदा गंमत झाली होती. असंच नाटक होताना ऑडियन्स नव्हतं आणि कृष्णराव चोंडकरांनी आपलं एक पद 2 मिनिटात आटपलं. आत आल्यानंतर बालगंधर्व म्हणाले, कृष्णराव इतक्या लवकर पद आटपलं, काय करायचं नाना? म्हणले आज ऑडियन्सच नाही, पण जे 10 लोक आले होते त्यातल्या एखाद्याला जर ऐकायची इच्छा असली तर. ह्याला मी म्हणतो जे संपूर्ण समर्पण आहे ना ते हे आहे. आत आलेला असो नसो, अहो त्यांनी उगीच ढोंगाने अन्नदाते मायबाप असं म्हटलं नाही. त्यांना खरोखरच वाटत होतं. पण त्यांना हेही माहिती होतं त्याच्याबरोबर की ते ज्या भक्तिभावाने अन्नदाते मायबाप म्हणतात त्याच भक्तिभावाने त्यांचा श्रोता सुद्धा आनंददाते मायबाप म्हणत होता. त्यांना एवढा आनंद कोणी दिला? आज तुम्ही कल्पना करा की 100 वर्षानंतर शतसंवत्सरी आणखी असल्या बऱ्याचशा लोकांची करायची असती तर हाके घालून मंडळी आणावी लागतात. इथे काही नाही, आपण स्वयंस्फूर्तीने. बरं कोण ह्याच्या हातात काही सत्ता आहे? काही नाही. ह्याच्या हातात सत्ता कसली? प्रेमाची सत्ता, बाकी दुसरी कसलीही सत्ता नाही. यांनी संस्कार कुठे केले? कुठली जमीन बळकावावी असं केलंच नाही, मनोभूमी बळकावली. मनोभूमी बळकावायला मात्र शस्त्र चालत नाही, तिथे प्रेमाशिवाय ती बळकावता येत नाही. ते प्रेम उदंड या माणसाने आपल्याला दिलं, म्हणून कृतज्ञतेच्या भावनेने आपण इथे जमतो. जर एखाद्याने विचारलं नारायणाने तुम्हाला काय दिलं, तर काय दिलं? काही नाही दिलं, आनंद दिला. दुसरं काय सांगणार? दुसरं काय सांगणार? बरं त्याचा आता हे उत्सव करतात आमचे फायदावाले मित्र आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीत फायदा काय याचा. बालगंधर्व थिएटर आम्ही पुण्याला बांधत होतो त्यावेळेला कुठली पेठ वगैरे आपल्याला सांगायला नको, पोस्टल ॲड्रेस लक्षात येईल. काय पिएल तुम्ही चालवलं? अहो म्हटलं मी काय चालवलं? आता हे बालगंधर्व थिएटर उभं करताय. अहो म्हटलं थिएटर उभं मग काय चुकलं का? काय फायदा म्हणाले. म्हटलं काय फायदा? होती ते नाटकं होतील. काय फायदा? गाणी होतील. काय फायदा? म्हटलं गाणी होतील हाच फायदा. तसं कसं गाणी होतील काय फायदा? काय फायदा काय? अहो म्हटलं सारसबागेच्या पुढे बाग केलेली आहे, खूप फुलं येतात, काय फायदा? इथे म्हटलं बालगंधर्व थिएटरच्या बाहेर झाशीच्या लक्ष्मीबाईचा अश्वारूढ पुतळा आहे, टांग्याला सुद्धा जोडता येत नाही तो घोडा. म्हटलं इतका तो लोखंडी घोडा उभा केला, काय फायदा? आणि म्हटलं माफ करा आपलं वय काय? 75 चालू असेल चालू आहे. म्हणले काय फायदा? तर हा प्रश्न जे विचारतात ना त्यांना आपल्याकडे उत्तर नाही. बालगंधर्वांनी हे सगळं आपल्याला उदंड दिलं. पण एकच मी सांगतो की बालगंधर्वांची गायकी गायची तर तुम्हाला सांगतो बालगंधर्वाची वृत्ती अगोदर काय आहे ते गाण्यातली याचा अभ्यास झाला पाहिजे. मी कोणावर इम्प्रेस करण्यासाठी गातो असं म्हटलं तर इम्प्रेस होणारच नाही. मी आत रमून मला प्रत्येक जागा दिसायला लागलेली आहे. संगीतामध्ये सुद्धा आमच्या छान शब्द आहे, नजर असा शब्द आहे. सुराची सुद्धा नजर असायला लागते, सूर सुद्धा डोळ्यापुढे दिसावा लागतो. अब्दुल करीम खान साहेब म्हणायचे, फार सुंदर त्यांनी सांगितलं. एक गवई गात होता, मला ताना बिना जोर जोरात चाललेला, तरुण होता, गळाही तरबेज होता. खासाहेब म्हणाले जरा थांब, म्हणाले तू गातोयस पुरिया, आधी पुरियाची मूर्ती तयार कर, मग त्याला काय अलंकार घालायचे असतील ते घाल. म्हणाले अगोदर फुलंच उधळत चालल्यास आत मूर्तीच नाही आहे, करायचं काय? बालगंधर्व त्या गीताची जी भावना असेल ती पहिल्या 2 ओळी, आणि खाडीलकरांचं कौतुक आहे की त्यांच्या पहिल्या 2 ओळी गाण्याचं तोंड हे अतिशय सुंदर. पुढे क्लिष्ट असायचं, रणगगन सदन समामरा शरचपला, याचा अर्थ अजूनही मंडळी लावतात, तो जाऊ दे. परंतु
पण त्या रणगगन सदनाचं दुसरं सांगतो तुम्हाला, म्युझिकली माझ्या मताने ते फार महत्त्वाचं आहे. कारण तो दंडनाट करून जातो, तो नुसत्या शब्दांनी नव्हे अक्षरांनी दंडनाट व्यक्त केलं त्यांनी. रणगगन सदनाचा महामरा झालं की काहीतरी भडकलंय बरं का, एवढं कळलं. अर्थ कशाला कळावं, शिवीचा काय अर्थ कळावा लागतो. तो संताप कळल्याचे कारण, त्याप्रमाणे तो संताप करून जायचा. पण तोच लगेच नयने लाजवितं सारखं गाणं, यदुमनी सदनासारखं गाणं, किंवा ही जी सगळी गाणी होती याची तोंड इतकी सुंदर होती. ते म्हटलं रे म्हटलं की लोकांना हे नाटक म्हणजे आणखी आपल्याला काहीतरी सांगतंय असं वाटत. पुष्कळांनी असाही त्याच्यावरती आरोप केलेला आहे की नाटक तिथे थांबायचं आणि गवई गात बसायचं. आणि म्हणाले वास्तवात कोण कधी गातो का. आता हा वास्तव शब्द हा भयंकर शब्द, हा कुठे वापरावा हे पुष्कळ लोकांना कळत नाही. नाटक हेच मुळी वास्तवता अंतरंगातली वास्तवता घेऊन येत असतं, बहिरंगाची नव्हे. बहिरंगाची वास्तवता घेईलच कसं, स्टेजमध्ये करतं, लोकांना तिकीटं काढून आत येऊन बसावं लागतं, पडद्यावर जातो, लाईट्स असतात, प्रॉम्प्टर असतो, चुकतो भाषण म्हटल्यानंतर प्रॉम्प्टर पुन्हा सांगतो, मेकअप असतो, मिशासुद्धा खोट्या शिवाजी महाराजांचे जिथे असतात तिथे आपली काय स्थिती. नाटक खोटंच असतं ते, परंतु ते खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे हे सांगत असतं. तसं त्याच्यामध्ये गाणं हे कृत्रिम बित्रिम काही नाही, हा त्याचा भागच आहे. अहो म्हणाले प्रोजमध्ये सांगायचं तर असं करतात. म्हटलं हे बा लंगडीचा खेळ खेळताना चांगले 2 पाय असून एका पायावर कशाला धावतो असा प्रश्न विचारला. खेळच तसा आहे की एका पायावर धावायचंच असतं त्याच्यामध्ये. तसं गायचं असतं, त्या संदर्भाला धरून गायचं असतं. त्यावेळेला नाटक मागे थांबतं, नट एक पाऊल पुढे येतो, गातो, आणि गाणं संपलं, छान झालं, वातावरण वाढलं, चांगलं झालं, परत मागे जातो, परत प्रवाह सुरू होतो. एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा म्हणजे डेक्कन क्वीन सारखा एकच स्टेशन घेतली पुढे चालली असं नाही आहे. हा एका सुंदर उद्यानाचा प्रवास आहे नाटकाचा. त्यातली सुंदर सुंदर जागा दाखवत 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 नाटककारांनी नटांनी प्रेक्षकाला भरतवाक्यापर्यंत न्यायचं असतं. नाहीतर नाटकांचं काय, सगळं रामायण सुद्धा 4 याच्यामध्ये आदो राम तपोवनादिगमनमध्ये 4 ओळीमध्ये तो श्लोक सांगता येतोच की एक राम होता, त्याचं लग्न झालं, ते काही बिनसलं, रावणाने बायको पळवली, त्यांनी सोडून आणली, रावणाला मारलं, संपलं रामायण. त्याच्यासाठी आपण 56 अलीकडे टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम बघतोय, तरी राम म्हणत नाही. तर असला हा प्रकार आहे, तो कळायला पाहिजे. ते गाणं त्याच्यामध्ये, ते गाणं त्यातला अंतर्भूत असलेला भागच आहे. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की भारतीय संस्कृतीचं जर सगळ्यात कुठलं वैशिष्ट्य असेल तर आम्ही संगीताला सगळ्यात मोठं स्थान दिलं आहे. अहो जिथे आमचा तत्त्वज्ञान प्रवर्तक अशा प्रकारचा भाग आहे महाभारतातला, त्या तत्त्वज्ञानाच्या चर्चेला आम्ही गीता म्हणतो, गाणारी गायले गेलेली म्हणतो. गीता आहे ते, गीता आहे ती, ते गद्य नाही आहे उपनिषदासारखं. उपनिषदाचं त्यांनी दुग्ध हे काढलं आणि गीत दिलं तुम्हाला ना. एक तरी आहे का मला सांगा की गाण्याशिवाय आपला व्यवहार कुठला होतो. लग्न लागलं आणि मंगलाष्टकाला जर काहीतरी अलीकडली चाल लावली रिमश्याम वगैरे, तर लग्न मोडलं असं वाटेल, चाल लागलं असं वाटत नाही. इतकं रुजलेलं आहे ते गाणं आपल्या याच्यामध्ये. हे गाणं आम्ही रंगभूमीवर आणलं कारण आमचं जे जीवन आहे त्याचा सगळा खेळ आम्ही लोकांना तिथे दाखवत होतो ना. आणि त्याला आम्ही यज्ञ म्हटलेलं आहे, चाक्षुषक क्रतू म्हटलेलं आहे. तो क्रतू आहे, यज्ञ आहे, साधा नाही, चांगला मोठा यज्ञ आहे की ज्याच्यामध्ये आनंद आहे सगळा. त्याच्यामध्ये हे सगळेजण कलावंत येतात, आपापला आविर्भाग घालतात, आपापलं द्यायचं ते देतात. गाणारा गाणं देतो, अभिनय करता अभिनय देतो, नेपथ्य करता नेपथ्य देतो, आणि मग त्याच्यातून ती यज्ञदेवता जी उभी राहते, ते नाटकाचं यश त्याच्यातून उभं राहिलेलं असतं. इथे बालगंधर्वांच्या बाबतीमध्ये रंगभूमीवरती त्यांचा प्रवेश हेच वरमब्रूही म्हणत यज्ञदेवता प्रसन्न झाली की काय असं वाटावं अशा प्रकारचं होतं. काय वाट बघत बसल्यानंतर बरं खाडीलकर वगैरे असे पक्के होते की ती एंट्री बरोबर लोकांना उत्सुकता वाढवत वाढवत मानापमानमध्ये आतूनच ती सांगते, मी साफ सांगते मी मुळीच येणार नाही, धस हो इथे नवाण्यात बसलेल्या लोकांचं, आला नाही तर काय घ्या बालगंधर्व. असं वाढवत 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 काच कण ते आले की असं वाटायचं की यज्ञीय देवताच इथे आली. काय ते सौंदर्याला सीमा नाही. आणि एक पुरुष स्त्रीत्वातलं जे जे काही महत्त्वाचं आहे, जे जे काही सुंदर म्हणून आहे, जे जे काही मधुर आहे, ते सगळं आपल्या अभिनयाने दाखवतो. आणि एक नाही दोन नाही, जवळजवळ 5-5 पिढ्या वार्धक्यामध्ये सुद्धा त्यांचा तो अभिनय बघतात. मला एक जण आमचा मित्र म्हणाला, म्हातारपणात गंधर्व तू काय बघतोस. अरे म्हटलं ते बघण्याच्या दृष्टीवरती आहे. मी ज्या वेळेला रायगडावरती जातो त्यावेळेला मला ते शिवाजीचं सिंहासन भग्न नाही दिसत, मला तिथे महाराज बसलेले दिसतात. ते तुटलेलं दिसत नाही आहेत, कारण अगोदरच्या माझ्या मनाच्या डोळ्यांनी मी ते भरलेलं सिंहासन पाहिलेलं आहे. तिथे लोकांनी हुजरे तिथे उभे आहेत, भालदार चोपदार ओढतात, हे सगळं पाहिलं. हे पाहायची ज्याला शक्ती आहे त्याला बालगंधर्व म्हातारे दिसले नाही. बालगंधर्व हे त्याला खिडकीसारखे दिसले, ज्याच्या पलीकडून ते सगळं नाटक दिसत होतं.
नाही तर तुम्ही भग्नमूर्ती बघालच कशाला. कैलास लेणी अमुक लेण्याला गेल्यानंतर हात तुटलेला असतो, पण तुम्हाला खरोखर सांगतो त्या तुटलेल्या हाताच्या जागी जर नीट तुम्ही पाहायला लागला की तो हात संबंध आपल्याला दिसायला लागतो. ह्या हाताने त्या हाताचं हात पण सिद्ध केलेलं असतं. आपल्या सरकारी खात्यातले लोक काही त्या मोडलेल्या मूर्ती दुरुस्त करायला निघाले. काय तुम्हाला सांगू, हे शिल्पकारांनी केलं आहे का एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जननी केलं असं वाटावं, अशा प्रकारची अवस्था. ऑर्थोपेडिक सर्जन जसे तुम्ही लंगडलंच पाहिजे हा हेतू मनात बाळगून आपलं ऑपरेशन करत असतात, तसं आहे. माणसाने एका पायावर उभं राहावं अशी काहीतरी त्यांची इच्छा असावी करत. असो, त्यांच्या विरुद्ध बोलायचं मला काही कारण नाही आहे, परंतु सहज सुचलं. तसं तुम्हाला ते भग्न बालगंधर्वांचं जे रूप होतं त्याच्यामध्ये बालगंधर्व हे दिसले कसे नाहीत हे पाहण्याची तुमची दृष्टी. बालगंधर्वांना 17 वर्ष लागलं, 75 वर्ष लागला, काय बालगंधर्वांचा दोष नाही, कोणालाही लागतं. त्याला काय करणार, ज्याला ते लागत जातात त्याला ते सहन करावं लागतं. तुम्ही षष्टपदी वगैरे साजरी करता तेव्हा मला एकच प्रश्न विचारायचा वाटतो, तुम्ही मला 60 वर्ष लागावून काही केलेलं नाही आहे. ते निसर्गाच्या ह्याने झालेलं असतं, त्याची आठवण कशाला करून देता पुन्हा पुन्हा. तर असं ते वार्धक्य नव्हतं. अहो, म्हातारपणातलं गाणं ऐकत नाही म्हणणाऱ्या लोकांना काय सांगावं. मी खरोखर सांगतो, लय म्हातारी झालेली आहे का, अवघाची संसाराची उठावण म्हातारी झालेली आहे का. ह्या यदुमनी सदनाची गोष्ट सांगतो. थकलेल्या वयामध्ये कोल्हापूरला संगीत समारोह होता. कोल्हापूरचे माझे मित्र आलेले आहेत, ते याची खात्री पटवून देत. थिरुकासाहेब तबल्याला होते, बालगंधर्व गात होते आणि यदुमनी सदना सुरू केलं. यदुमनी सदना सुरू केल्यानंतर कोणीतरी चिठ्ठी पाठवली की रूपक मधलं काहीतरी ऐकायचं. त्याला ते ऐकायचं होतं, म्हणजे मम सुखाचे ऐकायचं होतं, सुरसंगत रागविद्या ऐकायचं होतं त्या माणसाला. त्यांनी रूपक म्हणा. तर ती चिठ्ठी वाचली बालगंधर्वांनी. खासा म्हणले काय आहे, पण क्या है, तो नहीं किसी को रूपक मी कुछ सुनना चाहते हैं, इसी को रूपक बना दो. पण यदुमनी सदना 16 मात्राच पंजाबी, आता ह्यानं हे सांगतील, आणि रूपक 7 मात्राचा. 7 आणि 16चं मी सुद्धा गणित करू शकणार नाही, किती येत नसलं तर. 7 मात्रामध्ये यदुमनी सदना, त्याने अगदी यदुमनी सदना नादे नादे ना यदुमनी सदना बरोबर 3-3 दिनामध्ये आणलं. जगन्नाथ बसाच्या लोकांनी पाय धरले त्यांच्या स्टेजवर की तुम्हीच करू शकता. आणि इतकं करणाऱ्या माणसाला त्याचं व्याकरण विचारा त्याला माहिती नव्हतं. तुकारामांनी काव्यशास्त्र वाचलं नव्हतं, हे आपल्यावर केवढे उपकार आहेत. बालगंधर्वांनी मात्रांचा हिशोब असा बोटावर नाही घातला, अंतःकरणाच्या ठोक्यावर घातलेला होता. तिथे तो ताल बरोबर वाजायचा ना, तिथला कसा तुम्ही ताल नेणार. मला आठवतंय मधुमधुरात वगैरे पंजाबी धरता ना तुम्ही, पंजाबी धरता. तर पुण्याला गाणं होतं आणि मधुमधुरात वगैरे भाषे निशेची म्हणून सुरू झालं बैठकीत. तसे बाबालाल होते तबल्याला, चांगले तबलजी. आता त्यांनी निराळा तऱ्हेचा अध्या धरला होता. तो तसा धरतात, त्या मूळ ठुमरीला तसा धरतात. नानांना काही कुठे हा नाही, पण तो कुठला धरा त्या ठेक्याचं नाव कुठे माहिती आहे. अनंताला बोलवलं, अनंत ऑर्गनवर होतो, अनंताला माहिती. अनंता बाप्पा, आपल्या कंपनीत जो ठेका धरतात ना तो धरायला सांग म्हणाले. हे मी समोर ऐकतं. मग त्या अनंताने त्या बाबालाच्या कानात सांगितलं असं असं पाहिजे. त्यांनी तो धरल्यावर परत गाणं सुरू. आणि म्हणून त्यांनी केलेले जे संगीत शास्त्रज्ञाच्या दृष्टीने जे प्रमाद आहेत ना, ते प्रचंड गुण ठरले, कारण ते सहज घडलेले होते. आता गाताना मुलं काय बरं का, बालगंधर्व शुद्ध निषाद लावत होते म्हणून भीमपलासामध्ये शुद्ध निषाद आता लावतोय बरं का असं सांगत लावतात, आणि त्या शुद्ध निषादाचा परिणामच जातो. बालगंधर्वांचा कधी लागून गेला कळत नसे आणि आलाद्या खासावांची दात कधी निघून गेली कळत नसे, असा प्रकार झाला पाहिजे ना. किती सहज येतात. दुसऱ्या कोणी जर तो शुद्ध निषाद लावला असता तर त्या काळातल्या तुम्हाला सांगतो संगीताच्या रखवालदारांनी त्याची जीभ कापली असती. नारायण बालगंधर्वांनी तर सहज लावला, कारण आपण निषाद लावतो माहिती नाही. भीमपलासातले वादी स्वर कुठले, संवादी स्वर कुठले, अमुक कुठले, हे काही माहीत नाही. त्यांना माहिती होतं काय. जसं तुकारामाला, ज्ञानदेवाला, नामदेवाला शिल्पशास्त्र काय कळत होतं, पण त्यांना विठ्ठल कळत होता. पाहिल्यानंतर हाच विठ्ठल असं म्हणायचं ना, तसं हाच भीमपलास, हाच बागेश्री, हाच मांड. आणि गायले तरी काय, फार मोठे राग गायलेच नाही. तो छोटे साधे राग गायले. ह्याचं कारण आहे की आमका मुश्किल राग गाऊन मी आता इथे करामत करून दाखवतो असं म्हणायचंच नव्हतं. माझ्या आयुष्यामध्ये गायला बसल्यानंतर नुसतं गात राहिली अशी मी 2 माणसं पाहिली, एक बेगम अख्तर आणि एक बालगंधर्व. बेगम अख्तर गायला लागल्यानंतर सुद्धा अशात की काही इम्प्रेशन करावं अमुक तो काही नाही, गात गेल्या आणि ते गाणं होत गेलं. आपोआप ते
सहजपणा जो त्याच्यातला सहजता ज्याला म्हणतात बरोबर जन्माला येणं, हे त्यावेळेला गाणं जन्माला येतं असं वाटायचं. आणि असं वर्षानुवर्ष करताना कधीही त्यांनी जो कुचराई केली नाही. प्रत्येक गोष्ट करताना ती त्याच दर्जाची झाली पाहिजे याच्याबद्दलचा आग्रह त्यांनी शेवटपर्यंत धरला. तुम्ही कंपनी ठेवलेली माणसंच बघा, साथीला काय दिग्गज म्हणावे असे लोक होते की बालगंधर्वांची साथ केली ही आपल्या आयुष्यातली धन्यता झाली असं वाटावं अशी माणसं होती. तिरकवासाहेब काय कमी नव्हते आणि तपस्वी मनुष्य होता. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आबासाहेब मुजुमदारांच्या घरी तबला वाजवला. तबला वाजवल्यानंतर रात्री चांदणं नव्हतं म्हणून चलो मी टेल ते जाएंगे म्हणून आम्ही हिंडत निघालो. मी हात धरला त्यांच्या हातामध्ये आणि म्हटलं खाससाहेब क्या खूप बजाया आपने. बेटे अभी अभी त्रिताले का अंदाजा आ रहा है. 80वं वर्ष झालं, आत्ता कुठे त्रितालाचा अंदाज येतो म्हणून. तुम्हाला माहिती आहे का, ज्ञान त्यालाच आलेलं आहे की काही सापडलं नाही आपल्या हातात याची जाण ज्याला झाली तो ज्ञानी झाला. बालगंधर्वाला त्याची जाण झालेली होती. त्यामुळे गाताना मी ह्या परंपरेने गातो ना असं गातो. अहो लहान मुलासारखं गाणं ऐकायचे. बालगंधर्व स्वतः गायचे तर सोडून द्या, पण लहान मूल जरी गात असलं, माझी पेटी त्यांनी नाही तर कशाला ऐकली असती. मग सत्यवदे वचनाला आम्ही त्यांना वाजवून दाखवायचो, अक्कलच नव्हती. तर इतक्या प्रेमाने इतक्या याने ते गाणं ऐकायचे, तितक्या प्रेमाने गायचे, तितक्या प्रेमाने लोकांच्याविषयी कृतज्ञताभाव मनात बाळगून गायचे की मायबाप आलेले आहेत त्यांना ऐकवलं पाहिजे. म्हणून यांनी सांगितलं, त्यांना उचलून आणलं. तशा अवस्थेमध्ये सुद्धा ते आले म्हणजे आपलं दैन्य दाखवायला आले नाही. माझं गाणं अजून संपलं नाही. मी त्यांना अत्यंत विकलांग अवस्थेत भेटलो असताना मला इतकं दुःख होतं, मी तुम्हाला काय सांगू. ते डोळ्यापुढे नवीन नाटक कंपनी कशी उभी राहायची, नाटक मंडळीचं बिऱ्हाड कसं पाहिजे याची स्वप्न पाहत होते. आणि किंबहुना असली वेडी स्वप्न जे लोक पाहतात ना, तेच अशा आदराला प्राप्त होतात. हिशोबाने वागणारी माणसं ही कधी अशा आदराला प्राप्त होणार नाही. त्यांचा हिशोब बरोबर जमतो, परंतु आदराचं खातं जे आहे ते रिकामच राहतं. त्यामुळे ह्या माणसांनी वेडेपणा पुष्कळ केला आयुष्यामध्ये. पण तो कशासाठी केला? जिथे निष्ठेने आपलं सगळं वाहिलेलं होतं त्या रंगदेवतेसाठी केलं. 1000 रुपयाचे शालू घेतले वगैरे लोक सांगतात. 1000 रुपयाचे शालू आपल्याकडे 1000 रुपयाचा शालू आहे हे दाखवण्यासाठी नाही घेतले. ते नारायण श्रीपाद राजवंशासाठी नव्हते. तो शालू रुक्मिणीचा होता. आणि रुक्मिणी जर भीष्मकाची मुलगी आहे तर मी आता इकडल्या गावातल्या मिलचं नाव घेत नाही, पण कुठल्या तरी मिलची भाका साड्या तिला द्यायच्या. रुक्मिणीची साडी वाटली पाहिजे यासाठी माझा 1000 रुपये असोत नसोत मी तसली नेसून ती दाखवीन. का? तरी रुक्मिणी आहे, पुढे जमणारे अन्नदाते आहेत, त्यांना वाटलं पाहिजे. यासाठी त्यांनी सगळं केलं. कशासाठी केलं? सगळा अट्टहास शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं ते बेशुद्धावस्थेत 100 दिवस होते. त्यावेळेला जर त्याने कोणी प्राणात त्यांचा कान लावला असता आणि जर असा दिव्य कान कोणाला लाभला असता तर त्याच्यातून रंगभूमीसाठी काहीतरी करायचं एवढंच ते मला ऐकू आलं असतं. दुसरं कशासाठी केलं नाही. कारण गाताना सुद्धा ते अशा तन्मयतेने गायचे. मला तर असं वाटायचं की एखाद्या वेळेला असा स्वर लागला की वाटायचं एखाद्या वेळेला जर सुई टोचली येते तर त्या रक्तातून सुद्धा ऐकू येईल काय, तर तो जो अभंग चाललेला आहे तोच ऐकू येईल असं मला. रंध्रातून गाणारा असा गवई मी पाहिला नाही. एकदा ते गात असताना अवघाचे संसार गात होते. मी भीमसेन शेजारी बसलो होतो. भीमसेन चटकन म्हणाला की भाई म्हणाला अशी तन्मयता आणि असा षड्ज लागलेला पाहिला की असं वाटतं की आपल्या तंबुराचे भोपळे जे आहेत त्याची भाजी करावी. हे भीमसेन सारख्याला वाटलं, इतक्या मोठ्या माणसाला खरंच वाटायचं. आणि बालगंधर्वांची खुशी तारीफ करून आम्हाला काही मिळवायचं नव्हतं. ते कुठल्याही सत्तेवरती नव्हते, मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बँकचे सुद्धा अध्यक्ष नव्हते की काही कर्ज मिळेल का काय, काही नव्हतं. आम्हाला त्यांच्या पावत्या देताच आलेल्या नाहीत. आज मी मगाचपासून बोलतोय हे काय एखाद्या व्याख्यानासारखं बोलतोय तुमच्या मायाशी. ये हृदयीचे ते हृदयी घातले, ह्याच रीतीने मी तुमच्याशी बोलतोय. कारण तुम्ही सगळे त्याच प्रेमाने इथे एकत्र आलात की ज्या प्रेमाने मी आज इथे एकत्र आलेलं आहे. अशा प्रेमाने जमलेल्या मंडळीपुढे बोलताना भान राहत नाही. धुंडीराज म्हणतो ही माझी मालती, घनश्याम आता मात्र मी बोलणार हं, असं जे म्हणतो ज्या प्रेमाने, त्या प्रेमाने मी इतका वेळ बोललो. तुम्ही इतका वेळ बसून ऐकून घेतलं. हा विषय संपणारच नाही आहे. ह्याचं कारण त्याचा कंटाळाच येणार नाही. चांदण्याचा कधी कंटाळा येणार नाही, गंगेच्या ओघाचा कंटाळा येणार नाही, गुलाबाच्या फुलाचा कंटाळा येणार नाही, जाईचा सुगंधाचा कंटाळा येणार नाही, सुंदर सुभग दर्शन जर कोणाचं झालं त्याचा कंटाळा येणार नाही. हे सगळं जिथे साठलेलं आहे अशा बालगंधर्वाविषयी बोलताना कसा कंटाळा आहे. मला नेहमी यांचा तो श्लोक आठवतो. वल्लभाचार्यांच्या स्तोत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे, रूपम मधुरम गीतम मधुरम वचनम मधुरम वसनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम चलितम मधुरम वलितम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम.
जे पाहावं ते मधुर आहे. चंदनाचे हात पायही चंदन असं म्हटलेलं आहे ना, तसं बालगंधर्वांचं सुरेली पण बालगंधर्वांचं सर्व नुसतं हात असा पुढे केला की तुम्हाला काय सांगू, असं वाटतं की त्या हाताकडेच बघत राहावं. असं सगळं माडगुळकर शेवटी अगदी हताशपणाने म्हणाले, असा बालगंधर्व आता न होणे. ह्यातली ओळ आणि ओळ खरी आहे असं म्हणण्याचं भाग्य ज्या कलावंताला लाभलं त्याचा 100वा आपण जन्मोत्सव साजरा केला. आपल्याला विशेष वाटतं कारण हे आपले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, आपल्या भाषेतली नाटकं करणारे आपले आहेत. आपल्याला आनंद दिला आहे, आपल्या वडिलांना आनंद दिला आहे, आपल्या आजोबांना आनंद दिला आहे, आपल्या नातवंडांना आनंद देतील आता त्यांची गाणी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर अशा वेळेला मला इथे येऊन त्यांचं संकीर्तन करायचा हा जो प्रसंग लाभला त्याबद्दल आमचा मित्र वसंत आगाशे तो माझ्याबद्दल पुष्कळ प्रेमाने बोलला. त्यातला प्रेमाचा भाग थोडा लक्षात घ्या, अतिशयोक्तीचा विसरून जा असं मी आपल्याला सांगतो. कारण ह्या प्रेमाने बोलला. हा सगळा उत्सव हा त्या प्रेमाचाच उत्सव आहे. एका कलावंताच्या ह्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि त्यांनी जी मगाशी एक सूचना केली होती की 3 दिवसाचा मोठा उत्सव साजरा करा, मी 3 दिवसाचा उत्सव साजरा करा वगैरे असं म्हणणार नाही. तुमच्या पुढल्या आयुष्यामध्ये बालगंधर्वांचा उत्सव साजरा होतोय अशा वातावरणातच पुढलं आपलं आयुष्य जाऊ दे, अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी माझं भाषण सांगतो.